पाठीचा त्याच्या तुम्ही प्रॉपर तुमचा मजबूत केलेला आहे आणि पुढे जाऊन तुम्ही सक्सेसफुली काम करणार आहात हे चांगलं माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आज मी थोडंसं सायन्सच्या दृष्टिकोनातून बोलतो. आर्ट्स कॉमर्स एमपीएससी यूपीएससीच्या दृष्टिकोनातून पण तुम्हाला माहिती देणारच आहे. सायन्समधून आता सध्या सगळ्यात जास्त करिअर तुम्हाला ओपन होतात. त्यामध्ये मोठी इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, त्याचबरोबर पॅरामेडिकल कोर्सेस असतील, त्याचबरोबर डिफेन्समध्ये कोर्सेस असतील, त्यामध्ये एसएससी असेल, लेव्हल अकॅडमी असेल. तर या गोष्टी आपल्याला आता माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या भविष्यात तुम्हाला कोणते निर्णय घ्यायचे आहेत या संदर्भात काही मार्गदर्शन करण्यासाठी सरांनी मला स्पेशली इन्व्हाइट केलं. तर त्याच्या अगोदर मला एक गोष्ट सरांनी सांगितली होती, ती गोष्ट मला खूप आवडली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या क्लाससाठी छानशी गिफ्ट दिली. ती गिफ्ट तुम्हाला सरांनी सांगितली की काही विद्यार्थ्यांनी आम्हाला टीव्ही दिली आहे. सरांना म्हटलं सर मुलांनी खूप विचार करून टीव्ही दिली आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी आपल्याला बोर्ड दिलेला आहे. बोर्ड ना तोही खूप विचार करून दिलेला आहे. कारण काय, एक ट्रॅडिशनल मेथड म्हणजे आपल्या ऋषीमुनीपासून चालत आलेली जी पद्धत आहे, शिक्षणाची पद्धत आहे, की जी पद्धत फळानी खडू या दोन गोष्टी करून देते. आता थोडंसं ॲडव्हान्स झालं व्हाईट बोर्ड आणि मार्कर काय, तर ही गोष्ट तुम्ही दिली की जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी ज्या वेळेला तो बोर्ड बघेल त्यावेळेला तुमच्या बॅचची आठवण काढेल. आणि त्याचबरोबर ज्या ज्या वेळेला शिक्षक त्या बोर्डवरती लिहितील त्यावेळेला सुद्धा तुमच्या बॅचची प्रॉपर आठवण निघतात. दुसरी गोष्ट म्हणजे जी स्क्रीन दिली मुलांनी, तर त्या स्क्रीनच्या बाबतीत थोडंसं सरांची अशी चर्चा केली की सर आता सध्या बऱ्याचशा गोष्टी वाचून समजत नाही. कारण का, त्याचं एक रिझन होतं, पहिलीपासून चौथीपर्यंत आपल्या पुस्तकात 100% चित्र होते, त्यामुळे चित्रातलं आम्हाला 100% समजत होतं. जर मी थोडक्यात सांगायचं तर मला सांगा, ए फॉर बी फॉर सी फॉर ए फॉर, आम्हाला ऍपलच माहिती. त्याचं रिझन काय, आम्ही ऍपलच बघितलं, एरोप्लेन बघितलेलं नाही, त्यामुळे ऍपल माहिती आहे. तर चित्रातून आपल्याला 100% समजत जात होतं. पहिली ते चौथीपर्यंत चित्रातून प्रॉपर समजतं. त्यानंतर 5वी पासून 8वी पर्यंत चित्राचं प्रमाण कमी झालं, आमचं मार्क पण झाले का, तर कन्सेप्ट लक्षात आणि थोडंसं कॉम्पिटेटिव्ह व्हायला. आज नवी 10वीला आलं तर नवी 10वीमध्ये चित्राचं प्रमाण बऱ्यापैकी 20% राहिले, 80% चित्र गायब झाले. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करणं, कन्सेप्ट पाठ करणं हे लक्षात ठेवणं हे चॅलेंजिंगच व्हायला लागलं. त्यामुळे थोडंसं आम्हाला अभ्यास करायला त्रास व्हायला लागला. तर सर इथून पुढे आपल्याला एज्युकेशन देत असताना मोस्टली डिजिटल एज्युकेशनचा सुद्धा पाठ त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट जे आहे ते 100% क्लिअर करता येते. तर दृष्टिकोनातून तुम्ही विद्यार्थ्यांनी केलेला जो स्क्रीनचा विचार आहे तो खरंच योग्य आहे असं मला वाटतं. मुलांनी जो विचार केला, मुलांनी जी गिफ्ट दिलेली आहे खूपच छान गिफ्ट दिलेली आहे. त्याबद्दल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मुलांचं पहिल्यांदा कौतुक केलं पाहिजे आणि तुमच्यासाठी पहिल्यांदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज ज्या पद्धतीने तुम्ही सरांना गिफ्ट दिलं त्याच पद्धतीने सरांनी पण तुम्हाला काहीतरी गिफ्ट दिलं असं मला ऐकण्यात मिळालं. तुमच्या हातात पुन्हामध्ये व्हाईट पॅड आहे. तुम्हाला कोणत्याही कलरचं कोणत्याही चित्राचं पॅड न्यायला अलाउ नाहीये, बरोबर ना? तर हे नेमकं पॅड तुम्हाला का दिलं त्याचा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही गोष्ट समजून गेलं खूप गरजेचं आहे. पॅड दिलंय, पेपर ठेवायला दिलंय, ठीक आहे, पेपर ठेवायला दिलंय, तो सपोर्टला तुम्ही पेपर तुम्हाला, पण त्या पॅडच्या पाठीमागच्या सरांचा हेतू एकच आहे की माझ्या विद्यार्थ्यांसोबत मी असणं खूप गरजेचं आहे, माझा आधार असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या आधारास्तव तुमच्या उत्तरपत्रिकेला तुमची उत्तरपत्रिका त्या पेपरवरती तुम्ही ज्या वेळेला घ्या त्यावेळेला तुम्हाला सरांची आठवण येणार आहे आणि सरांनी ज्या गोष्टी शिकवल्या त्या गोष्टी तुमच्या लक्षात यायला लागणार नाही आहे. कारण का, तुम्हाला एक आधार म्हणून सरांनी तुमच्यासोबत काय दिलेलं आहे. तर सरांसाठी सुद्धा एकदम जोरदार करिअरच्या दृष्टिकोनातून आपली बरीचशी चर्चा चालू होती. त्यामध्ये पहिल्या पायरीवरती येतो. पहिली पायरीची गोष्ट की बाबा 11वी 12वी सायन्स, 10वी पर्यंत आपण अभ्यास करताना एक कन्सेप्ट यूज करतो, पाठ करणे.
प्रत्येक पाठ केलेली गोष्ट ही कालांतराने काय होते, कारण आजपर्यंत केलेला अभ्यास हा तुम्ही कशासाठी केलाय, कोण सांगेल? आतापर्यंत मी अभ्यास करत होतो, कशासाठी करत होतो? हा, परीक्षेसाठी. बरोबर. परीक्षा केली की, परीक्षा झाली की अभ्यास आमचा, 9वीची सामायिक परीक्षा झाली की सर झालं, 9वीचं मार्क झालेल्या अभ्यासाबद्दल चर्चा करणार. करू शकतो ना? नको म्हणतोय. करूया का? हा बरं, सांगा मला डोरेमॉनचा कलर कोणता आहे? डोरेमॉनचा कलर कोणता आहे? या, अरे वा, छान. मोठूला लाडू आवडतात की समोसे? अरे वा. डोरेमॉन गॅजेट कुठे ठेवतो? कुठे? अच्छा, माहित नाही, चांगली गोष्ट आहे. बरं, मला सांगा, ज्यावेळेला इन्स्पेक्टरची मागे गोळी मारतो त्यावेळेला फणस पडतात ना? नारळ पडतात. तुम्हाला सैराट पिक्चर मध्ये सगळ्यांनी बघितलाय, नाही बघितलं ना? छान. त्यात एक सीन आहे, लंगड्यामध्ये कॅरेक्टर आहे, ते गावाच्या बाहेर प्रत्येक कागदाचा थोडा पायाने ढकलत काय नका ना? पण आता मला सांगा, सायन्स मध्ये पहिल्या 5 जणांची नावं. असुद्या सर, आम्ही धड्यांची नावं वाचत नाही, आम्ही धड्यामध्ये प्रश्न वाचतो. हे मला समजलं, आपण धड्याची नावं वाचत नाही, धड्यामध्ये प्रश्न उत्तर वाचतो. बरोबर ना? तर आता सध्या एक गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाबद्दल मला जास्त चर्चा करायची नाही आहे, कारण जे केलंय ते तुम्ही वापर केलेलं असणार आणि तेच प्रश्न तुमच्या पेपरमध्ये येणार हे मला याची मला खात्री आहे. त्यामुळं कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. पेपर 3 तास आपल्याला लिहायचा आहे. त्याचबरोबर स्वच्छ अक्षरात पेपर लिहायचा आहे, खाडाखोड करायचा नाही. शेवटच्या पानावर व्यवस्थित करायचं आहे, सरांनी सांगितलं असणार आहे. सायन्स कसं करायचं, मॅथ्स कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. आता मी जे येतोय आयुष्याच्या मोठ्या वळणावरती, कारण का 10वी पर्यंत आपण फक्त एक पायरी पुढे चालतो, पण 10वी नंतरचे जे काही 2 वर्ष तुमच्या आयुष्यात असणार आहे ती म्हणजे 11वी आणि 12वी, हे तुमच्या आयुष्याची परवडी म्हणजे काय, या 2 वर्षावरती तुमचं आयुष्य डिसाईड होणार आहे. जर तुमचा निर्णय आता जर चुकला की पुढे जाऊन मला काय करायचं आहे, तर आपण पुढच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही आहे. कारण BA केलं, B.Com केलं आणि त्यानंतर जर आपल्या मनात आलं काय मला डॉक्टर व्हायचं होऊ शकतो का, मला इंजिनियर व्हायचं होऊ शकतो का, मला एअरफोर्स ऑफिसर व्हायचं होऊ शकतो का, IAS ऑफिसर. तुम्ही प्रत्येक समोरच्या फोटोच्या खाली वाचता, काय वाचता? भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच आज 10वीचं परीक्षेची काय होतं आणि ते परीक्षा आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये भरपूर भीती, मला कसे पेपर जातील, मला लिहिता येईल की नाही, मी पाठ केलेले प्रश्न येतील की नाही. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे. ज्या वेळेला प्रॉब्लेम येतो त्यावेळेला आपण कुणाची आठवण करतो? देवाची, स्वामीची आठवण करतो. बरोबर ना? तर सेम त्याच पद्धतीने आता सध्या या परीक्षेच्या काळामध्ये आपले जर स्वामी कोण असतील तर कोण आहे? शिक्षक. तर सर्वप्रथम आपल्या समजण्याच्या सगळ्या शिक्षक टीमसाठी आपल्याला एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. भरपूर सर आपल्याला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. बरोबर ना? आज शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. आज निरोप समारंभाचा कार्यक्रम. बरेच जण येताना दटून हसत आले, जाताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असते. ते डोळ्यात त्याचे थेंब आहेत, ते घेऊन आपण घरी जाणार आहे. पण त्याचे थेंब आपण इथून घेऊन जातोय, त्या थेंबाचं स्वरूप मोठ्या करून आपल्या शिक्षकांच्या पायावरती अर्पण करायचं. आपण आत्ताच दृढ निश्चय करायचा. कारण का एक शिक्षकाला भूक फक्त एकाच गोष्टीची असते. शिक्षकाला भूक फक्त एकाच गोष्टीची असते, ती म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालाची. एखाद्याच्या आयुष्यात वर्षात एकदा किंवा 2दाच कोर्स येतो. तो म्हणजे कुठला असतो किंवा त्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर तो एक त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण असतो. पण एखाद्या शिक्षकाचा सगळ्यात आनंदाचा क्षण कधी असतो माहिती आहे तुम्हाला? तुमचा निकालाचा दिवस.
कारण तो त्या दिवशी एकदा दोनदा नाही तीनदा नाही तर जितक्या मुलांचे चांगले रिझल्ट येत जातात इतका तो शिक्षक आनंदी राहतो. तुम्ही आज एकच गोष्ट ठरवायची आहे की मला माझ्या शिक्षकाला माझ्या निकालाच्या दिवशी आनंदी ठेवायचं आहे. जेव्हा सगळे आनंदी. आता आनंदी ठेवायला काय करावं लागतो? अभ्यास. अभ्यास करताना भाव असं काय होतं? म्हणजे अभ्यास एक कष्ट आहे का? अभ्यास ही एक हॅबिट आहे, ही सवय आहे आणि ती सवय आपल्याला लावून घेणं खूप गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्यात 10वीच्या परीक्षेचा जर काही नाही सांगणार तर मला ही सांगणारे परीक्षा घेऊन गेली माझी भर नको. बरोबर ना? तर एकंदरीत तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे. येत्या 21 तारखेपासून पेपरला सुरुवात होते. चांगल्या पद्धतीने पेपर लिहा. पेपर कसा लिहायचा या संदर्भात पूर्ण शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि प्रत्येकाने स्वतःचा एक गोल डिसाईड पण केलेला आहे. बरोबर ना? तर अजून असं आहे की मी अजून गोल नाही डिसाईड केला. अजून मला माहिती नाही कुठं जायचं आहे. चाललंय आपलं पहिली ते 10वी पर्यंत चालू. 10वी आता 11वी जायचं. 11वी ते ग्रॅज्युएशन करायचं. कुठे लिहिल तिकडं तर चालेल का? आंबोमध्ये बस झाली आणि बस पाडीला चालली आहे आणि तुम्हाला कोल्हापूरकडे जायचं. त्या पाडीकडे जाणाऱ्या बसमध्ये बसून चालेल का? नाही. म्हणजे आपल्याला आत्ता ठरवायला पाहिजे की आपल्याला जायचं. बरोबर? तर ते तुम्ही आता